चांगला धडा शिकवून त्या दोघांनाही कायमचं संकट मुक्त का करत नाही तुम्ही? हं? प्रिये, काहींचं जीवन शेवटपर्यंत एका आयुष्यात पापानेच भरलेलं असतं, तर काहींचा प्रवास हा पापाकडून पुण्याकडे जातो. आता मनोरमा कोणती वाट निवडते हे आपण पाहूया. आणि तसंही मृत्यू लोकात जन्माला येणारा कोणताही जीव हा संकटमुक्त कधीच होऊ शकत नाही. ज्याला त्याला त्याचे भोग भोगावेच लागतात. हा जीवनचक्राचा भाग आहे. पण मग मनोरमेचं सोडा, त्या नागोजीच्या अघोरी बुवाबाजी समोर कशी टिकाव धरणार हो सखू? प्रिये, सखूची भक्ती, तिची अढळ श्रद्धा यांच्या समोर मनोरमा, नागोजी काय कोणीही येऊ दे, पण सखू तिचा लढा देत राहणार आणि पुढे जाऊन अनेकांचं प्रेरणास्थानही बनणार. आणि अर्थात हा लढा एकट्या सखूचा नव्हे, माझाही आहे. सखूची सुख दुःख ही मलाही भोगावीच लागणार. आणि म्हणूनच तिचं मनोबल वाढवण्यासाठी, तिच्यातला आत्मविश्वास सदैव जागृत ठेवण्यासाठी आणि तिला संकटांवर मात करण्यासाठी मूर्ती रूपाने मीच तिला आधार देत राहिलोय. जिथे सखू असेल तिथे मीही असणारच. वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवून ऐका, राम राम स्मराधी वासुदेव हरी, वासुदेव हरी, वासुदेव हरी. विठुरा, आज बापा येणार आहेत ना? मायनीला खूप धावपळ सुरू झाली असेल, पण इथे बाप्पाचा उत्सव होत नाही ना रे. नाहीतर मीच केलं असतं सगळं. इतकी वर्ष आपण करताना बघते ना. आणि हा विठुरा, आपण बाप्पाच्या जोडीला उंदीर मामा करायची आठवण करा, कारण दरवेळी मीच करायची ना उंदीर मामा. करशील ना रे विठुरा? तरी आप्पा सांगत होते, उंदीर मामाला विसरू नकोस. अगं सगळं सखू करायचे ना, म्हणून ते राहिलं. पण बघ आता उंदीर मामा सुद्धा आलेत. एकदा नीट बघून घे बरं, पूजेतलं काही राहिलंय का? उमीने तयारी केली आहे ना, मग सगळं व्यवस्थित असणार. चला पूजेला सुरुवात करूया. करा. आली, वाटलंच होतं मला ही येणार. जाऊबाई, अहो काही हवं होतं का तुम्हाला? तसं असेल तर हाक मारायची ना, मी आले असते धावत. हाक न मारता तत्परतेनं आला असतात तर मानलं असतं, पण नाही. दरवेळी मलाच आठवण करून द्यावी लागते नाही का? म्हणजे नाही कळलं? नाही कळलं. खरंच नाही कळलं? अहो काय, खरंच नाही कळलं. सांगते. नाही म्हटलं, समारंभ झाला तेव्हा दागिने परत माझ्याकडे आणून देण्याची जबाबदारी तुमची, हो ना? आलात का आपण होऊन? नाही ना आलात का? काय ना, 4 दिवस आपले दागिने आपल्या जवळ राहावे असं वाटलं तर काही चुकीचं आहे का? आपले दागिने बरोबर आहे तुमचं. दागिने तुमचेच आहेत,
पण ते सांभाळण्याची पात्रता आहे का? ना तुमच्यात ना तुमच्या त्या सोंगटी बहादर नवऱ्यात. हो 4 दिवस कशाला, कायम स्वरूपी मी तुमच्याकडे दागिने देऊन टाकते. तुमच्या नवऱ्याची खात्री देताय? 4 दिवस सोडा, दागिने तुमच्याकडे आले ना की 4 घटका तुमच्या जवळ राहतील की नाही शंकाच वाटतेय मला. द्या दागिने द्या. माझे कानातलेच बघत असेल ही घार. सगळं उरबाडल्याशिवाय त्या हिचा जीव शांत होणार नाही. काल नवीन कानातले घातले होते ते कुठे आहेत? नवीन कानातले कुठले? मी त्या गावचीच नाही असं आव्हानू नका जाऊ बाई. काल नवीन कानातले घातले होते ते मलाच काय, त्या नखुड्या सखूच्याही लक्षात आलं. कानातले किती छान आहेत. नवीन घेतलेत का? खूप छान दिसतात तुमच्यावर. तेव्हा माहित नसल्याचा देखावा नकोय. द्या ते कानातले. जाऊबाई, ते कानातले माझ्या नवऱ्यानी स्वतःच्या पैक्यानी माझ्यासाठी आणले. ते नाही हो देणार, मी माझ्याकडेच ठेवते. असं? तुमच्या नवऱ्याने जुगारासाठी माझ्या घरातले 4 दागिने चोरले होते. त्या नायाने ते दागिने तुम्ही मला परत केलेत का? माझं नुकसान अजून भरून निघालेलं नाहीये. त्या 4 दागिन्यातला 1 दागिना तुम्ही मला परत केलात असं समजा. कळलं? द्या ते कानातले. द्या. जिथं तिथं मी माझं मला सगळे दागिने, सगळा पैका सगळं तिजोरीत नेऊन ठेवलंय आणि त्याच्यावर बसले नागिणीसारखी विळखा घालून. सगळा चोंबडेपणा त्या सखूनं केलाय. तोच भोवलाय मला. तर मी या सखूला सोडणार नाही. बघतेच तिला. आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैति